नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आज वार आहे शुक्रवार. मी मंगळवारी ब्लॉग केला, त्याच्यानंतर बुधवार आणि गुरुवारी ब्लॉग केलाच नाही. तर चला मग आज ब्लॉगला सुरुवात केली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्ताच मी मार्केटमधून घरी आलेली आहे आणि बँकेत थोडीशी कामं होती ती करून आली आणि येताना मार्केटमधून थोडंसं घेऊन आली सामान. जास्त तर येताना फ्रेश अशी कोथिंबीर आणली आणि पुदिना आणला, मस्त दिसत होता म्हणून चटणी वगैरे करता येईल. आणि बटाटे आणले 1.5 किलो आणि द्राक्ष आणले. तर द्राक्ष छान वाटत आहेत, बघूया आता कशी आहेत. तर एवढंच सामान आणलेलं आहे. आले की तू काय झालं? पोलीस समजते तुला? कसा गेला आजचा दिवस? बोरिंग होता का? कसला कंटाळा? अभ्यास सुरू झाला ना? पोर्शन झाला? पेरू कैसी है? गेले तिला नको त्रास देऊ पिया. माहिती सगळे विचारत होते काय लागलं काय लागलं. हाँ ना, सगळे विचारत होते. इधर आजा बेटा हिरू, बैठ इधर इधर बैठ उसको मत खाते. इधर बैठ इधर बैठ बैठ इधर. इधर बैठ. दीदी बैठी है देख. आवाज काय नहीं आ रही है. आवाज टीवी से आ रही है. टीव्ही को क्या हुआ? तर आता माझं आणि केतकीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि केतकी बसली आहे थोडा वेळ, तर आता तिला क्लाससाठी निघायचं आहे. आणि मगाशी टी व्ही चालू केला आणि आता फक्त टी व्हीचा आवाज येतो आहे आणि टी व्हीचं चित्रच दिसत नाही आहे. काय झालं काही समजत नाही आहे. आता थोडा वेळ टी व्ही बंद ठेवून दिलं आहे आणि ट्राय करत होतो तो काही होतं की नाही, पण काहीच दिसत नाही, स्क्रीनच दिसत नाही आहे. आवाज येतो आहे मात्र. बघू आता काय प्रॉब्लेम झाला समजत नाही. आता घड्याळात वाजलेले आहेत 5. मी वेदांसाठी सोया बनवलेला आहे. इथे वेदांचा सोया रेडी झालेला आहे आणि इथे मी लोणी कढवलेलं आहे. साधारण 25 मिनटं झाली आणि छान असं तूप तयार झालेलं आहे. आता मी माझ्यासाठी चहा बनवते. तर इथे पाणी उकळलेलं आहे. आता साखर घालते. वेलची पूड टाकायची. की तू आली क्लासमधून आमची, कसं झाला क्लास? चांगलं झाला. मग आता काय करणार? आता खाणार, दूध पिणार, अभ्यास करणार. ऊन बघ किती आहे. अबे दादाने जलजिरा आणला बघ. अरे वा. त्याला मिळाले 2 पॅकेट. काय करणार आहे त्याचं? आज चिवडा बनवणार आहे. बघूया आता कधी होतोय. आणि दोन्ही वापर आपण पण ठेवेन एक. ह्याचं मी जलजिरा बनवू शकतो ना? बनवू. बघूया आधी पहिले माझ्या रेसिपीसाठी पूर्ण लागत असेल तर 2 पॅकेट वापरेन, नाहीतर मग दादाला परत उद्या आणायला सांगेन. चला आता माझा चहा रेडी झालेला आहे. इथे माझा चहा रेडी आहे आणि आता मी गाळून घेते, कारण जास्त पण उकळायचा नसतो. तर आता इथे चहा रेडी आहे माझा. आता केतकी सोबत गप्पा मारत मारत चहा घेते आता मी. बाबू तुला दूध? हां. हातपाय धुऊ ना, मी दूध धुते तुला. तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. पटकन धु ना, मी देते लगेचच तुला. तर आज मी चहासोबत बिस्किट खाणार आहे, मोनाको बिस्किट. तर आता हे काढते मी, कारण केतकी पण खाणार आहे, त्यामुळे मला पण इच्छा झालेली आहे. द्राक्ष खाते. चांगले आहेत बऱ्यापैकी. जास्त पण गोड नाही आहेत, अजून एवढी गोड नाही वाटत मला, है ना? लागतंय. लागतंय.
तर आता वाजलेत 6:15 आणि आता मी निघाले मार्केटमध्ये. तर माझं काम आहे जे सकाळी माझ्या लक्षातच राहिलं नाही, तर आता मी जाऊन येते आणि आल्यावरती तुम्हाला भेटते. तर चला, तर आता मी मार्केटमधून आलेले आहे आणि मार्केटमधून मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि पापड वगैरे करायला आपल्याला लागतं. तर पापड करण्यासाठी मला एक कापड पाहिजे होतं कॉटनचं. तर इथे मी धोत्राचं पान आणलेलं आहे. तर आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, भिजत घालणार आहे आणि मग नंतर हे वापरायला, म्हणजे पापड कुरड्या आपण जे काही करू ते ह्याच्यावरती आपल्याला वाळत टाकता येतं. त्यानंतर साबुदाणा आणला आहे. साबुदाण्याचे पापड करायचे आहेत मला, त्यामुळे मी 1.5 किलो साबुदाणा आणलेला आहे. आणि हे खायला असंच रतलामी शेव आणि शेंगदाणे 1/2 किलो आणलेले आहेत. 1/2 किलो इथे मी चणा डाळ आणलेली आहे. तर आता रेसिपीसाठीच मला हे सगळं पाहिजे होतं, त्यामुळे मी आणलेलं आहे. तर आता मला एक रेसिपी करायची आहे, ती रेसिपी करून घेते आणि सोबत स्वयंपाक करायचा ते सुद्धा मी करून घेते. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय ईश्वरज्योतिषमस्तुते. दिव्यादिव्यादि सत्कारकाले सर्वलोकिना दिवावादिला देवापाशी तुझे सदादूषिताची माझा नमस्कार सर्व देवांपाशी. मोर्या मोर्या निवासाने तुझीच सेवा सकाळी आहे. अन्याय माझे कोट्यानुकोटी महेश्वरा वाचे वाचते. जय जय हरिदास. आता इथे मी मगाशी हे असे नळ्या आणल्यात, म्हणजे आपण म्हणतो ना ह्याला काय म्हणतो, ह्याला काय म्हणतात रे, काय म्हणतो आपण ह्याला, बॉबी बॉबी नळ्या काय म्हणतात त्याला, नळ्या म्हणतात ना काहीतरी. हां, तर या केतकीला खूप आवडतात, तर त्या तळून बघते. वेदांना पण आवडतात. बघू आता वेदांत किती खातोय. मी टेस्ट कशी लागते त्याच्यासाठी मी थोडेसेच आणले, जास्त नाही आणले. कधी कधी काय फिके पण असतात ना. बघूया, फर्स्ट टाइम की वेदांत खाणार आहे आमचा, बरेच दिवसाने तळलेलं तर जात आहे. वाव, तळते कलरफुल. हे सगळं कलरफुल बघितल्यावरती छान वाटतं. लहान मुलांना कलरफुल आवडतं आणि आपल्याला पण आवडतं असं. फक्त ह्याची थोडीशी लांबी पाहिजे होती है ना. सेम तशीच आहे. हे लहान वाले चवीला कसे आहेत काय माहिती, तळले तर जाते. हां, साबुदाणा ज्याच्याकडून घेतला ना त्याच्याकडून आणला. ह्याच्यावरती जलजिरा टाकून तो चाट मसाला टाकून द्या. बघूया थांब. बस झाले एवढेच तळते, बाकीचं माहीत नाही कसे लागतात, माहिती नाही. टेस्ट करून बघायला की तुला दे रे टेस्ट करायला, बघ कसे लागतात तुला विचार. गरम आहे खाऊन जरा. कसं लागतायत. मीठ आहे ना. काय काय कसे फिके पण असतात. तुला आवडतात म्हणून आणले, म्हणजे आणू शकते ना परत. बघ मला एक दे. छान चव पण आहे. चल मी आता रेसिपी करते, आवडते स्वयंपाक पण करायचा. तर आता माझी एक रेसिपी झालेली आहे, पाणीपुरी फ्लेवर मुरमुरा चिवडा. तर चला तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता मस्त असा पाणीपुरीचा फ्लेवर आलेला आहे आणि चिवडा खूप छान झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी मायाज किचनला ही रेसिपी टाकणार आहे. तर चला आता हा चिवडा मी भरून घेते
आणि आता स्वयंपाकाला लागते. आता मी पटकन मसाले भात बनवणार आहे. सकाळच्या चपात्या आहे, त्याचबरोबर शेवग्याची शेंगाची आमटीसुद्धा आहे. तर आता पटकन मसाले भात करून घेते. तुम्ही बघू शकता शेवग्याची शेंगा आणि बटाट्याची मी रस्सा भाजी बनवली होती दुपारी, ती आहे. आता फक्त मी मसाले भात बनवणार आहे. बरेच दिवस झाले मसाले भात केला नाही आहे. तर चला मसाले भात करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आता आमची सगळ्यांची जेवणं झालेली आहे आणि आम्ही सगळे बसलोय गप्पा मारत. छावा मूवी पाहायची आहे, परंतु टायमिंग आमचं त्याच्याबरोबर मॅच होत नाही आहे. बरोबर ना घेतू? हाऊसफुल आहे, सगळीकडे हाऊसफुल आहे, जवळपास कुठेच नाही आहे. ठाण्याला मिळते का? ठाण्याला बघ मिळालं तर ट्राय करा. आणि समोर टी व्ही लावलेला आहे, आवाज येतोय फक्त, पण स्क्रीन दिसत नाही आहे. आता टी व्हीचं काहीतरी बघायला लागेल. आणि वेदांत आमचा झोपला आहे, गप्पा मारता मारता सोफ्यावरती झोपून घेतलं आहे. वेदू, हे वेदू काय हो, काय करायचं, काय ठरते मग? तिकीट मिळाल्यावरती आम्हाला समजेल आता आमचं छावा मूवी बघण्याचा प्लॅन कधी होणार आहे. उद्या होणार आहे की संडेला होणार आहे माहिती नाही आहे, बघू. आता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत, आम्ही मस्त निवांत बसलो आहे.